गाई म्हशीचं व्यवस्थापन करताना सर्वाधिक खर्च होतो तो पशुखाद्यावर। उन्हाळ्याच्या काळामध्ये तर जादा पैसे देऊनही चारा मिळत नाही। या सगळ्या समस्येवरती मात करण्यासाठी आत्तापासूनच तयारी करणं गरजेचं आहे। हिरव्या चाऱ्याचा मुरघास करून या समस्येवरती मात करता येऊ शकते। कोल्हापुरातील कणेरी मठामध्ये सध्या हाच मुरघास तयार केला जातोय। कोल्हापुरातील कणेरी मठात सध्या मुरघास बनवण्याचं काम सुरू आहे। उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता भरून काढण्यासाठी आतापासूनच ही तयारी। आपल्या या सिद्धगिरी मठाच्या गोशाळेवर जवळजवळ देशी प्रजातीतल्या 800 गायी आहेत, लहान मोठी, आणि त्यांची चाऱ्याची खूप मोठी समस्या निर्माण होत होती। त्याकरता आम्ही यावेळी मुरघास तयार करण्याचा विचार केला आणि तोही आता पावसाळा संपता म्हणजे खरीपाचा हंगाम संपता ज्या लोकांची शेतातली मक्याची पीक दुधावर आलेले आहे किंवा हुरड्यावर आहे अशांची मका आपण खरेदी केली। उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची मोठी कमतरता असते। हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांचं दूध उत्पादन घटतं। यावर मात करण्यासाठी मुरघास उत्तम पर्याय आहे। शेतकऱ्याकडून 2000 रुपये टन या दराने मका खरेदी करून कणेरी मठात मुरघास तयार केला जातो। हा मका कुट्टी यंत्राने बारीक केला जातो। हा चारा एका बंकरमध्ये भरण्यात येतो। त्यावर मीठ, ताक आणि गुळाचं पाणी शिंपडलं जातं आणि याची साठवणूक केली जाते। उन्हाळ्यात 800हून अधिक गायींचा आहार यावर अवलंबून असतो। मुरघासामुळे गुरांची दूध ही इतकं चांगलं वाढलं की आम्ही जे पूर्वी मे महिन्यात मुरघास वापरले आणि आता मुरघास वापरतो आहोत, आणि ज्याच्यामुळे ज्या गायी 3 लिटर दूध देत होत्या आणि ते 4 लिटरवर आल्या, आणि पुन्हा जे संतुलित आहार म्हणतो ज्याच्यामुळे वांध्यत्वाची म्हणजे वांझुटपणाची समस्या होती तेही निवारण होण्यामध्ये हे मुरघास सहायकारी ठरणार आहे असं आमची खात्री आहे। 3 ते 4 महिन्यात या चाऱ्यापासून मुरघास तयार होतो। मागील उन्हाळ्यात चाऱ्याची मोठी कमतरता होती, त्यामुळे 12 रुपये किलोच्या दराने मुरघास विकत घेऊन ही जनावरं जगवली होती। यंदा ही परिस्थिती टाळण्यासाठी अतिरिक्त मुरघास तयार केला जातोय। मुरघास आपण एका जनावराला 20 किलो पर्यंत घालू शकतो, पण आमच्या गोठ्यात आम्ही कमीत कमी 10 किलो घालतो आता, आणि जसं उपलब्ध होईल तसं त्याचे प्रमाण आम्ही वाढवत जाऊ। आणि कमीत कमी 20 किलो जेव्हा मुरघास घालतो त्यावेळेला 5 किलो वाळलं चारा घालणं आवश्यक असते। 25 किलो चारा आणि एक 10-15 लिटर पाणी असं आपण धरून चालतो की 10 लिटर तरी ते पाणी प्यावं, आणि एका मोठ्या जनावराला पाणी आणि चारा मिळून 35 किलो पर्यंत मिळावं। 35 ते 40 किलो पर्यंत हा हिशोब आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत 2000 टन मुरघास तयार करण्याचा उद्दिष्ट आम्ही ठेवलेले आहोत, की कारण उन्हाळ्यात आम्हाला 12 रुपयाने कडबा कुट्टी आणावं लागलं आणि हे मुरघास आम्हाला 4 रुपयाच्या आत पडते। गाई म्हशींच्या व्यवस्थापनात सर्वाधिक खर्च असतो पशुखाद्याचा। चारा टंचाईमुळे उन्हाळ्यात या खर्चात अधिकची भर पडते। हेच पाहता शेतकऱ्यांनी आतापासूनच मुरघास निर्मिती करणं गरजेचं आहे, तरच आपत्कालीन परिस्थितीत जनावरांच्या आरोग्यासोबतच दुधाचं उत्पादन देखील वाढेल। कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।